हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण तूप कसं कढवायचं ते बघणार आहे। तर बघू शकता तुम्ही इथे लोणी घेतलेला आहे। हे अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये लोणी आहे आणि एका गंजामध्ये घेतलेला आहे मी। तर ह्या पद्धतीने मी लोणी धुवून घेत आहे आणि अशाच पद्धतीने अगदी 5 ते 6 वेळेस मी धुवून घेतलेला आहे लोणी। तर त्याचा जो आंबटपणा असतो ना तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा असतो, म्हणजे 5 ते 6 वेळा धुतल्याने तो आंबटपणा निघून जाते। तर ह्या पद्धतीने मी 5 ते 6 वेळेस धुवून घेतलेला आहे। अगदी गार पाण्याने धुवायचं आहे। तर बघा इथे मी नळाचंच पाणी घेत आहे, तर ते गार पाणी आहे आणि मग मी एकदम 5 ते 6 वेळेस धुवून झाल्यानंतर अगदी शेवट 6व्या टाईमला फ्रीजमधलं थंडगार बॉटलमधलं पाणी घेतलं आणि त्या पाण्याने धुवून घेतलं। तर बघा अशा प्रकारे 5 ते 6 वेळा धुवून झाल्यानंतर हाताने मी हा लोण्याचा गोळा आहे ना तो अशी झेलून घेत आहे, म्हणजे जे पाणी असते ना ते पूर्ण साईडला निघते। तुम्हाला दिसत असेल ते पाणीसुद्धा मी निथळून घेतलेलं आहे आणि त्याच गंजामध्ये हे जे लोणी आहे ते कढवासाठी गॅसवरती ठेवून दिलेलं आहे। तर मोठा गॅस करून आपल्याला हे लोणी असं कढवून घ्यायचं आहे। जोपर्यंत याचा हा वरचा फेस येणं कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे लोणी कढवत राहायचं आहे। तर बघू शकता मोठ्या गॅसवरती मी हे लोणी कढवून घेत आहे आणि तुम्हाला दिसत असेल हा फेस ना वरचा हळूहळू कमी झालेला आहे। तर आपल्याला असाच पूर्ण हा जो फेस येतो ना तो फेस पूर्ण कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे लोणी असंच कढवत राहू द्यायचं आहे। आणि हा व्हिडिओ फक्त झाला 5 मिनिटाचा, पण रिअलमध्ये मला हे लोणी कढवायला अगदी 1 तास लागलेला आहे। तर बघा आपलं लोणी छान असं कढत आहे, जवळपास होत आलेला आहे। जोपर्यंत हे लोणी एकदम म्हणजे तेलकट जसा कलर असतो ना तसा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे करत राहायचं आहे। तर बघू शकता आता हा शेवटचा फेस आहे। हा फेस होऊन कमी झालं म्हटलं की आपलं लोणी अगदी तयार होते। म्हणजेच तुम्ही शेवट व्हिडिओ बघा, तो ना एकदम असा मस्त काळपट कलर येतो आणि आता ह्याच्यावरचा फेस आपोआपच कमी होणार। गॅस मी बंद केलेला आहे। तर बघा स्मेल एवढा भारी येत आहे ना फ्रेंड्स, तर या स्मेलचा ना तुम्ही विचारही करू शकत नाही, एवढा भारी येत आहे। तर तुम्ही या पद्धतीने ना एकदा लोणी कढवून बघा। कोणी ना लोणी कढवताना अगदी तुळशीचे पानं, कढीपत्त्याचे पानं हे काही टाकतात, पण मी इथे ना तुळशीचे पान टाकलेले आहे ना कढीपत्ता। फक्त आपल्याला याच्यामध्ये 5 ते 6 विलायची आहे ते कुटून छान थंड झाल्यानंतर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। म्हणजे नॉर्मल गरम असतानाच टाकायचं आहे, पण एकदम गरम असताना टाकाल तर ते पूर्ण जळून जाईल। तर बघा मी 5 ते 6 छान विलायच्या कुटून घेतलेल्या आहे आणि ह्याच्यामध्ये टाकून घेतला। गॅस बंद केलेला आहे मी। तर बघा हे लोणी आपलं कडून छान असं तूप झालेलं आहे, खमंग वासाचं तूप आहे हे। तर तुम्हाला बघूनच अंदाज आला असेल की तूप किती भारी झालेलं आहे। तर फ्रेंड्स तुम्ही ह्या पद्धतीने ना लोणी कढवून तूप करून बघा, काहीही नका टाकू, फक्त विलायची टाका आणि तुम्ही त्याची टेस्ट बघा। तर आपल्याला लास्टला आता थंड झाल्यानंतर हे छान असं काढून घ्यायचं आहे चाळणीने एका डब्यामध्ये, आपण ज्या डब्यामध्ये ठेवतो त्या डब्यामध्ये। तर बघू शकता किती भारी कलर आलेला आहे, खूप भारी झालेला आहे फ्रेंड्स हे तूप। तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि हा जो शेवटचा गार म्हणू शकतो आपण, किंवा ह्याला दुसरं काहीतरी नाव आहे ते सुद्धा म्हणू शकतो, याच्यामध्ये साखर टाकून फोडणी दिलं ना तर गोड हे अतिउत्तम होते। म्हणजे शेवटी ते वाया जाऊ द्यायचं नाही आहे आपल्याला। तुपाचं एक थेंबसुद्धा वाया जाऊ द्यायचं नाही आहे, कारण की तुपाची किंमत तुम्हाला माहितीच असेल, म्हणून वाया एवढूसे एक थेंबसुद्धा जाऊ द्यायला नको। त्याच्यासाठी मी ते छान असं गाळून घेत आहे। तर बघा हा जो चाळणीतला तो जो उरलेला आहे ना
तर त्याच्यामध्ये साखर टाकून खूप छान टेस्ट येते फ्रेंड्स. याचा स्मेल अगदी घरभर झालेला आहे आणि खूप मस्त मस्त स्मेल येत आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बघा, आपलं हे अर्धा किलोच्या प्रमाणातलं तूप रेडी झालेलं आहे. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता कलर किती भारी आलेला आहे, स्मेल पण खूप छान येत आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईकसुद्धा करायला विसरू नका. तसंच कमेंट करून सांगायलासुद्धा विसरू नका. तर आपल्या चॅनलवरती भरपूर सारे छान छान रेसिपीज अपलोड केलेल्या आहे. वेट लॉससाठी कमी तेलामध्ये, कमी मसाल्यामध्ये कितपत आपल्याला टेस्टी करता येईल हे सुद्धा मी अपलोड केलेलं आहे. तर नक्की जाऊन चेकआउट करायला विसरू नका. तर फ्रेंड्स, तुम्ही माझा हा व्हिडिओ संपूर्ण बघल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून मी आभार मानते आणि परत भेटते तुम्हाला अशाच एका नवीन रेसिपीसोबत. त्याच्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर प्रेस करायलासुद्धा विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल. तर भेटूया परत. बाय.